जय भीम, नमो बुद्धाय। मी बदंत शिलबोधी थेरो। समाजातील सर्व उपासक उपासिका, भीम अनुयायी आणि बौद्ध धम्मगुरू यांना सूचना करतो, आमंत्रित करतो आणि विनंतीही करतो की आज दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी मी शहापूर जिल्हा ठाणे, शहापूर तालुक्यातील तहसील या कार्यालयामध्ये आलेलो आहो। याहीपूर्वी मी एकदा येऊन गेलो होतो, परंतु आजचं कारण याचं म्हणजे असं की गेल्या 5 फेब्रुवारीपासून आमचे भगिनी रमाई ब्रिगेड यांच्या अध्यक्षा आयुष्यमती ज्योतिताई गायकवाड आणि त्यांचे पती आयुष्यमान सत्यकाम पवार हे दोन्हीही परिवार तहसील कार्यालयामध्ये 5 फेब्रुवारीपासून घर छोडो आंदोलन करत आहेत। आणि आता घर छोडो आंदोलन स्टॉप करून दिनांक 14 एप्रिल जो काही 14 एप्रिल दिवस आहे, तुम्हा आम्हा सर्वांच्या महत्त्वाचा आनंदाचा दिवस, ते या दिवशी त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि आजचा 17 तारीख असल्यामुळे 4था दिवस त्यांना कंप्लीट झालेले आहेत। हे आंदोलन कशासाठी? तर हे आमरण उपोषण बाबासाहेबांचं शहापूर तालुक्यामध्ये सुंदर असं स्मारक बनावं आणि ते स्मारक बनण्यासाठी आपल्याला जागा हवी आहे, त्यासाठी हे आंदोलन आहे। खरं पाहिलं तर सत्यकाम परिवार ज्योतिताई गायकवाड हे वाटेल तिथं पुतळा बाबासाहेबांचा चांगल्या ठिकाणी ठेवू शकत होते, अतिक्रमण करून बांधू शकत होते, परंतु त्यांना बाबासाहेबांना अतिक्रमण करून बांधायचं नाही, तर न्यायालयीन पद्धतीने कायदा सुव्यवस्थेने आणि बाबासाहेबांचा सदैव सन्मान झाला पाहिजे यासाठी रीतसर योग्य ते कारवाई प्रयत्न ते करत आहेत। परंतु त्यांच्या प्रयत्नाला जर 75 दिवस उलटून जात आहे, 75 दिवस साधे दिवस नाही आहे। 2 दिवस जरी आमच्या घरातली आमची आई बहीण जर बाहेर असली तर घर सुन्न आणि अस्तव्यस्त होऊन जाते। महिलांचे खूप सारे प्रॉब्लेम असतात, परंतु या सगळ्या प्रॉब्लेमना दूर करत ज्योतिताई गायकवाड हे 75 दिवसापासून तहसील कार्यालयामध्ये आंदोलन करत आहेत। आणि आता तर आमरण उपोषण हाती घेतलेलं आहे। आमरण उपोषण म्हणजे आज जवळपास 4 दिवस झालेले आहेत। त्यांना चक्रा वगैरे पूर्ण सुरू झालेला आहे, डॉक्टर येऊन चेकअप करून गेलेत, परंतु आता अजूनही तहसीलदार मॅडम जरी आंदोलनाची दखल घेत नसाल तर ताईचा जीव जाऊ शकतो। मग मी बौद्ध धम्मगुरू, भगवान बुद्धांच्या धम्माचा शांतीचा संदेश सांगणारा, बुद्ध बाबासाहेब पेरणारा, आणि मग मला एक मनामध्ये असे विचार आला की आमची भगिनी, आमचे कुटुंब बाबासाहेबांचं स्मारक व्हावं यासाठी जीव पणाला लावलेला आहे, परंतु इथल्या प्रशासनाला जाग येत नाही। तर मी एक धर्मगुरू आहे, त्यांना सहयोग करणं गरजेचं आहे। म्हणून मी समाजाला विनंती करतो, आवाहन करतो की या बाबासाहेबांच्या स्मारकासाठी तहसीलदारानं जागा द्यावी, किंवा त्यांच्याकडून देणं होत नसेल तर त्यांनी तसं पत्र द्यावं, किंवा देता येत असेल तर त्यांनी पटकन द्यावं, पण विनाकारण कोणाच्या आयुष्यातले एवढे मोठे दिवस किंवा त्यांच्या मरणापर्यंत यातना पाहू नये। जर असा अधिकारी होत असेल तर तो कधीच कोणाला न्याय देऊ शकत नाही। म्हणून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मी आज खरं पाहिलं तर 133 भंतेजी घेऊन बसणार होतो, परंतु मी आयुष्यमान उपजिल्हा अधिकारी ठाण्याचे आयुष्यमान परदेशी साहेब तर यांना भेटलो। त्यांनी सांगितलं की भंतेजी, मला हा विषय आत्ता कानावर पडला, तुमच्या तहसीलदार मॅडमनं काय म्हणजे ते असे बोलले की तहसीलदार मॅडमना आम्ही अहवाल पाठवून लवकरात लवकर तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो, परंतु तुम्ही 133 भंतेजी घेऊन काय बसू नका। पण तरी देखील मी आज एकटाच बसलेलो आहो, कारण की पुन्हा 3 दिवसानंतर काम झालं नाही तर, कारण की तहसीलदार मॅडम कधी कलेक्टर साहेबाचं ऐकत नाही। मला आंदोलकांनी सांगितलं, ज्योतिताई गायकवाड सांगितलं की कलेक्टर साहेबांना उलटं लेटर पाठवलं की यांना जागा द्यायची आहे तर तुम्ही प्रस्ताव पाठवा, परंतु इथल्या तहसीलदार मॅडमनं अजूनपर्यंत प्रस्ताव पाठवलेला नाही। तर एक प्रकारची त्यांची मानसिकता जी आहे तहसीलदार मॅडमची, ती मला योग्य वाटत नाही। कुठंतरी त्यांच्या मानसिकतेमधून जातीवाद मला दिसून येत आहे, किंवा काहीतरी बदल्याची भूमिका काय आहे का त्यांच्या मनामध्ये, मला असं वाटत आहे। परंतु तहसीलदार मॅडमनाही सुद्धा मी या व्हिडिओद्वारे त्यांच्यापर्यंत जर गेला तर त्यांनी सांगतो की तुमच्याकडून होत असेल तर कारवाई करावी, नसल हो तर तुम्ही ते नाही सांगावं, पण विनाकारण कोणाच्या जीवाशी खेळू नये। म्हणून आज मी स्वतः त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत मी आज स्वतः इथं बसलेलो आहो। आजची 17 एप्रिल आणि आपल्या व्हिडिओमधून एक तुम्हाला सांगू इच्छितो की जर कधी आपल्याला या परिवाराला न्याय भेटला नाही, यांचा जीव गेल्यानंतर आपण रस्त्यावर उतरायचं का? तर समाजाला
करतो शहापूर तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव, उपासक उपासिका, आता तरी तुम्हाला जाग येऊ द्या. कारण की आपला एक बंधू बाबासाहेबांचं स्मारक व्हावं म्हणून, बाबासाहेबांचं नाव राहावं म्हणून जीव देत आहे. तर आपण निदान त्यांना एक दिवस मदत तर करू शकतो, त्यांच्या आव्हानाला पाठिंबा तर देऊ शकतो. आणि मला नक्कीच माहिती आहे आपण धर्मगुरूचा आदेशाचं नेहमी पालन करता, मोठ्या संख्येने येता. म्हणून आपण दिनांक 24 एप्रिल या दिवशी तहसील कार्यालयामध्ये, शहापूरच्या तहसील कार्यालयामध्ये आपण तहसीलदाराला ऑफिसला ताडे ठोको आंदोलन करत आहे. यासाठी की 75 दिवस होऊन जातात, आमरण उपोषणाला बसतात, पण तरी तुम्ही कोणाला न्याय देऊ शकत नाही, तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. असे खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम इथं आल्यावर मला समजलं. मला असं वाटतं की खरंच या मॅडमला उगाच कोणतरी तहसीलदार कोणी काही देऊन घेऊन बनवलं का काय, असे प्रश्न येतं. कारण की न्याय देऊ शकत तर काय कामाचं. मग जरी न्याय देऊ शकत नसेल तर या तहसीलला टाळे ठोकलेले बरं. म्हणून टाळे ठोका आंदोलन आपण दिनांक 24 एप्रिलला घेत आहोत. सकाळी 9 वाजेच्या सुमारास. तर माझ्या भीमसैनिक, उपासक उपासिका, माझ्या परिचित अपरिचित सर्व समाजाने एकत्र यावं. बाबासाहेबांचं स्मारक झालं पाहिजे म्हणून त्याला जागा मिळावी, यासाठी एक आंदोलन पाठिंबा द्यावा. जर कधी तहसीलदार साहेब मॅडमना आणि कलेक्टरांनी हे आंदोलन सांगणारी तारीख 24 याच्या आतच जर कधी आपल्याला न्याय निवाडा केला तर आपण हे आंदोलन कॅन्सलही करू. काय आम्हाला शोक नाही विनाकारण कोणाला डवचायचं, विनाकारण कोणाला त्रास द्यायचं, प्रश्नाला त्रास द्यायचा आम्हाला इच्छा नाही आहे. पण जर तुम्ही अंतच पाहत असेल तर आम्हाला बाबासाहेबांनी दिलेल्या एक मार्गानुसार पाऊल उचलावं लागेल. मी बाबासाहेबांनी निर्माण केलेला भिक्षू आहे, बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दिलेला आहे, त्यामधील मी भिक्षू आहे. म्हणून समाजातील प्रश्न सोडवणं माझं सुद्धा कर्तव्य आहे. जर माझ्या समाजातला एखादा किंवा एक माणूस किंवा एक परिवार जर जीव देत असेल, आमरण उपोषण त्याचा जीव जात असेल, तर माझ्यामध्ये कुठेतरी करुणा आली पाहिजे. म्हणून मी या उद्देशाने या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि स्वतः इथं बसलेलो आहोत. उद्या सकाळपासून 24 तारखेपर्यंत मी इथंच आहे. शहापूर तालुक्यातील सर्व लोकांनी यावं, मला भेटावं, माझ्याशी चर्चा करावी आणि ताईंना आणि आपल्या समाजाला बाबासाहेबांचं स्मारक होण्यासाठी, जागा मिळवण्यासाठी कसा न्याय देता येईल त्याचा प्रयत्न करूया. 24 तारखेला मात्र विसरू नका. 24 तारखेला सकाळी 9 वाजता तहसील कार्यालयामध्ये शहापूर तालुक्यातच आपण यावं. आपण टाळे ठोको आंदोलन करूया आणि त्या दिवशी 50-100 बनते सुद्धा येणार आहे. ते सुद्धा इथं कायमस्वरूपी मग नंतर 24 तारखेपासून आमरण उपोषणाला बसतील. एवढं सांगतो. जय भीम, नमो बुद्धाय.